राशी पडो निराईन तैठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला न पाविजे केला अवघा माझा अवेर. पडो निराईन तैठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. सगळे मना बसलेले उभे वरचे सगळे मना आद्य त्रय जनने देवाची आद्य त्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद् सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. मस्तके पायावरिया वारकरी संतांचा वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा खरी भेटी. अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा. पडो निराईन तैठा योगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय. ज्या श्री महाराजांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता
अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची शुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला, सगळ्यांच्या पाठातला असलेला, भगवंताकडं संत सहवासाची मागणी मागणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला हा चोखोबारांच्या दारातला खूप भव्य दिव्य सोहळा आहे. संत श्री चोखोबारांच्या अनुकंपेने होत असलेल्या सोहळ्याचं दिवसागणिक वैभव वाढतंय, दिवसागणिक इथलं सौंदर्य वाढतंय. खूप आनंद उत्साहाच्या निमित्तानं आहे. खूप ऊन आपल्याकडं आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, मध्य प्रदेश हा जो भौगोलिक प्रदेश आहे, खरं तर हा उन्हासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश. नामदेवरांच्या गाथेमध्ये आपल्या जिल्ह्यातलं ऊन सापडतं. वद्य वैशाख मास दशमी निर्मळ उष्ण काळ फार तापत असे नामदेवराय म्हणतात. या बुलढाणा जिल्ह्यातलं, जळगाव जिल्ह्यातलं ऊन, अरे बाप रे, नामदेवराय म्हटलं कडाक्याचं ऊन आहे बा. पण इतक्या उन्हातही आपण खूप आनंदानं सगळे फवारे खात आहात. आनंद आहे. तसं जाहिरात केली जाते, रस प्यायला ये म्हटलं माय. तसं इथं कीर्तनाला बोलावताना पाणी खायला ये म्हटलं माय, जरा बरं वाटेल तुला. गारवा अख्ख्या मंडपात, आणि या मंडपातही भर उन्हातला भक्तीचा गारवा. ज्या भक्ती साम्राज्याच्या सुंदर मळ्याला फुलवणारे जे माडी आहे ते आमचे पुरुषोत्तम महाराज आहे. पुरुषोत्तम महाराजांनी एखादा माडी दादा आपल्या बागेला कोणत्या झाडाला पाणी कमी पडणार नाही याची जशी काळजी घेतो, तसं इथल्या आलेल्या माझ्या संत सेवा ट्रस्टच्या आव्हानाला होकार द्यायला, ओ द्यायला माझ्या पाटणकर बाबाने माझ्या पाठीवर हात ठेवून उत्सव करण्याचा सत्सत विवेक माझा जो जागा झाला, त्या विवेकाला प्रतिसाद देणाऱ्या संत चोखोबारांच्या प्रांगणातल्या चोखोबारांच्या प्रत्येक साधकाची व्यवस्था झाली पाहिजे. याकरता अहोरात्र प्रयत्न करून हा उत्सव यशस्वी आदरणीय महाराज करताय. प्रकर्षानं पुरुषोत्तम महाराजांबद्दल काही गोष्टी जाणवतात ज्या सत्य आहेत. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत गाय पोहोचवण्याकरता पाचपूर बाबांनी काम केलं, आणि महाराष्ट्राकरता तळागाळात माय पोहोचवण्याकरता पुरुषोत्तम महाराजांनी काम केलं. एका महात्म्याने गाय पोहोचवली आणि एकानं आई पोहोचवली. दोघींचं हे कार्य खूप मोलाचं आहे, महत्वाचं आहे. आणि त्यांचं ते कार्यही संकल्पानं शुद्ध असल्यामुळं, हेतू शुद्ध असल्याशिवाय भगवंताचं सहकार्य कोणालाही होत नाही. ज्याचा हेतू शुद्ध आहे, ज्याच्या अंतःकरणात काहीतरी सद्भावना आहे, गुरूंबद्दलचा आदर आहे, आपल्या अधिष्ठानाची सेवा करण्याचा खूप अट्टहास अंतःकरणात आहे, अशांच्याच मागं परमात्मा उभा राहतो. आणि आमच्या पुरुषोत्तम महाराजांच्या पाठीमागं परमात्मा उभा आहे. कुठेही कोणीही कान्या कोपऱ्यात बसायला जागा नाही. वराडणी कशा बसल्या, दाटून दाटून असं म्हणतात. जिथं जागा मिळेल तिथं माता माऊल्या पुरुष मंडळी सगळे बसलेले आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि उपस्थित सगळ्यांना वंदन करून सेवेला सुरुवात करतोय. संगीत अलंकार सदानंद महाराज कडुळे, संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार. सरकार कोणाचंही असो, पवाराला घेतल्याशिवाय स्थापन होत नाही. सप्ताह कोणताही मोठा असो, कैलास महाराज पवार आल्याशिवाय तो काही कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे आज पवारांचे आगमन झालेलं आहे. एक पवार जिल्ह्यात आहे आणि एक पवार कीर्तनात आहे आता सध्या. आदरणीय कैलास महाराज पवार, सदानंद महाराज कडुळे, महाराष्ट्रातले उत्तम कीर्तनकार बंधू श्रावण महाराज जगताप, इकडे डाव्या हाताला बंधुराज प्रदीप महाराज बनकर, आदरणीय सगळी महाराज मंडळी. काही नाव माझ्या जिभेवर आहे, ओठावर कदाचित नसतील, पण आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये भरपूर प्रेम आहे, जिव्हाळा आहे. आपणा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. महाराष्ट्रातला मृदंग विश्वातला राजा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो, तो परभणी जिल्ह्याचा वाघ आज कीर्तनाला आलाय. आमचे कृष्णा महाराज बोरकडे, आमच्या अमोलदादा परभणी जिल्ह्याचा वाघच म्हणतात. म्हटलं वाघासारखं काही शरीर नाही, नाही नाही, पण वाघासारखी तळप वाजवण्यामध्ये बिबट्या नाही बरं का.
बिबटे तर माणसं 70 रुपयात होता संध्याकाळी बेराळा फाट्यावर इसरोडकर निघाल्यावर 70 रुपयात बिबट्या ट्रक अळवू शकतो. ट्रकवाला म्हणते बिबट्या चिखली तालुक्यातल्या अगोदर बिबट्या जाऊ द्या नंतर आपलं पाहू. एक दिवस परवा एक बिबट्या माझ्या गाडीच्या पुढे आला. तो म्हणे पिंगळा झालाच पाहिजे. म्हटलं होईल त्यातच जिरली माझी. बिबट्याचं काय सांगता येतं का? पण इथं वाघ आहे बिबट्या नाही. आपणा सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना संपूर्ण राज्यात देशात हा सोहळा पोहोचवण्याकरता जी सगळी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं इथं काम करताय. एक महाराष्ट्रात जिव्हाळा नावाचा समूह आमच्या अमोलदादा थोरात पाटील यांनी सुरू केला आणि आज विश्वविख्यात चॅनल झालं. असा महाराष्ट्रातला कोणताही माणूस नाही ज्याच्याकडं अँड्रॉइड मोबाईल आहे त्याला जिव्हाळा नावाचं नाव हे कोणत्या का अंगानं कानावर आलंय माहिती आहे. चित्रफित त्याच्या समोर आलेली केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायाच्या सेवेचा तो परिणाम आहे. आज तेही उपस्थित आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. नुकतंच ज्यांचं खूप बाउन्सरच्या ताफ्यामध्ये स्वागत आपण सगळ्यांनी केलं आगमन इथं झालं ते आमचे कमलेशजी ढोरे कीर्तनाला उपस्थित आहे. श्री आदिनाथ शेठ ढोरे, विजूभाऊ तनपुरे, तुकाराम भाऊ आदी करून सगळी महाराज मंडळी, राहुरीचे आमचे रामेश्वर भाऊ मसल्याहून आलेले आहेत. आईवडिलांच्या मातृपितृपूजनाचा पुरुषोत्तम महाराजांच्या मार्गदर्शनात एक खूप मोठा राज्यस्तरीय सोहळा पाचपोर बाबांच्या कथेने संपन्न झाला. इथेही पाचपोर बाबांची कथा संपन्न झाली. रामेश्वर भाऊही त्यांच्या परिवारासहित राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी आणि विशेषतः मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले या महाराष्ट्रातले अन्नदाते सगळे शेतकरी बांधव तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जे गोड प्रयत्न करतायत गेली अनेक वर्ष इथं चोखोबार यांच्या दारात त्यांची सेवा आहे. ते आदरणीय चैतन्य साऊंड सोमनाथ दादा हिवाळे आमचा अंकुश त्यांचे सगळे सहकारी पूर्ण त्यांचा चैतन्य साऊंडचा परिवार तुम्हाला सगळ्यांनाही वंदन करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतोय. मी जो अभंग सेवेकरता निवडलाय 4 बहुप्रसिद्ध अभंग आहे. हा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबारे भगवंताकडे संत जीवनाचा सहवास मागताय. मानवी जीवनात संत जीवना इतकं महत्वाचं दुसरं काहीही नाही. अनेक शक्त्या महाराष्ट्रामध्ये काम करतात पण त्यातली महाशक्ती ही संत शक्ती आहे. सकल शक्तीचा राजा म्हणजे संत आहे. कावाचं त्या संतांनी काय केलं? संतांनी समाज मिळविला, जुळविला, सांभाळला आणि शिकविला. पण हे सगळं करत असताना सहज केलं नाही. त्याकरता खूप मोठी किंमत सुद्धा संतांनी मोजली. संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य. पहिली परंपरा या राज्यात चळवळीतल्या संतांनी सुरू केली. स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवलं आणि तुमच्या माझ्या या मंडपात बसलेल्या दीन दुबळ्यांचा कैवार संतांनी घेतला. सगळ्याच समाजातल्या संतांनी घेतला. का घेतला? उद्धाराची तळमळ होती. वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कडी काळाचा. लोकांच्या अंतःकरणातली मृत्यूची भीती घालवण्याचं काम संतांनी केलं. संतांचा स्वतंत्र परिचय उत्तमो आत्मनो ख्याता. त्यांच्या नावानं त्यांची ओळख आहे, वेगळी ओळख नाही. जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान.
मोल करो तलवार का पडी रहे न दो म्यान. नाव विचारू नका, आमचं कर्तृत्व विचारा, आमचं कर्म विचारा, आमचे गुण विचारा. संतांनी हा परिचय करून दिला, माणसाच्या नावाने झालेला परिचय. का कोणी म्हटली होती चाल? काय चाल गायली राव? कोण आहे ते? अहो ते सदानंद महाराज आणि कैलास महाराज आहे. वा, उत्तमो आत्मरो ख्याता. हा आपल्या नावाने झालेला परिचय, फर्स्ट क्लास परिचय. पितृख्याताश मध्यमा. का हो? अहो इस्रोलच्या बाहेर चिखली रोडला 3 एकर रान घेतलं भर काडीचं ते शेत. कोणाचं पोरग आहे होते? अरे ते रामभाऊ पाटलाचं पोरग आहे. असं आहे का? वा वा, काय जमीन घेतली पोरानं. पितृख्याताश मध्यमा. बापाच्या नावानं झालेला परिचय, स्वतःच्या नावाने झालेला परिचय फर्स्ट क्लास परिचय. बापाच्या नावानं झालेला परिचय सेकंड क्लास परिचय. अधम श्वशुरख्याता. का आपल्या इसरून मधली ती बकरी कोण चोरून नेली? अरे तो त्या गोम्याचा जावं येणार रे. असं आहे का? अधम श्वशुरख्याता. सासऱ्याच्या नावानं ज्याचा परिचय थर्ड क्लास परिचय. पण भार्या ख्याता धमात धमा. ज्याचा परिचय बायकोच्या नावानं असेल त्याला क्लासच नाही. विठ्ठल विठ्ठल. हा उत्तम परिचय की त्या परिचयाच्या द्वारा संतांनी हे जग विकसित केलं. याकरता माझा आपल्याला आवर्जून सांगणं आहे, संत हा विषय जीवनातला किती महत्वाचा आहे. एखाद्या वेळेला खऱ्या संताची तुम्हाला भेट नाही झाली, तुमचं नुकसान होणार नाही. पण संताच्या रूपात संतांचा वेश घेऊन जी फसवी माणसं जगामध्ये आम्ही संत आहे म्हणून फिरताय, त्यांच्या पायावर जर तुम्ही तुमचं डोकं ठेवलं तर तुमच्या आणि माझ्या आयुष्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं ध्यानात ठेवा. खरा संत नाही भेटला नुकसान नाही, पण खोट्या संताला तुम्ही काय एकदा खरं म्हटलं बाबा आयुष्यच मातीत गेलं महाराज. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गोले बाबा म्हणायचे, सर्वेषु गात्रेषु शिर प्रधान. या शरीरामध्ये शिर हे प्रधान आहे, ते कोणाही जागेवर माणसाने टेकू नये. अहो अशा चरणावर काय शिर टेकवता जी चरण भरलेली आहे. भरलेल्या चरणावर शिर टेकवू नका. ते चरण शोधा ज्या चरणाकडे पाहिलं की भक्ती आणि सदाचार अंतःकरणात जन्माला येतो. अशी चरण ज्या दिवशी तुम्हाला भेटतील आणि चरणाकडे पाहल्या पाहल्या अंतःकरणात सदाचार करावा असं जन्माला येईल, त्या चरणावर साष्टांग दंडवत घाला. ते चरण दुसरं कोणाचंही नाही, ते श्री संताची माथा चरणावरी. ते माझ्या संतांचं चरण आहे. कोणाही चरणावर काय मस्तक ठेवायचं. संतांकडं जात असताना त्यांची भूमिका आपल्या लक्षात येत असताना मुळतः त्यांना पाहण्याच्या काही नजर आहे. जगामध्ये पहिली नजर आहे संतांकडे पाहण्याची, ती चमत्काराची. ऐका तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात, लक्षपूर्वक कीर्तन ऐकताय तुम्ही. पहिली नजर आहे जग संतांकडे येतं ते चमत्काराच्या नजरेनं. दुसरी नजर आहे जग संतांकडे येतं ते आचरणाच्या नजरेनं. तिसरी नजर आहे जग संतांकडे येतं ते अनुभवाच्या नजरेनं. आणि चौथी नजर आहे जग संतांकडे येतं ते भक्ती प्रेमाच्या नजरेनं. पहिली नजर आहे चमत्काराची, निकृष्ट नजर आहे, संप्रदायाला मान्य नाही. संत श्रेष्ठ निळोबाराय महाराजांनी अर्ध्या चरणात संतांनी केलेल्या चमत्काराचा उहापोह संपून टाकला. मिरविला बळीवार सिद्धाईचा. इच्छा नव्हती भिंत चालवावी लागली, इच्छा नव्हती रेडा बोलवावा लागला, इच्छा नव्हती मशीद बोलवावी लागली, इच्छा नव्हती हे सगळं करण्याची. भिंतीचं मंदिर रेड्याचं पाठीवर वळ उमटवण्याची इच्छा नव्हती, मांडे भाजण्याची इच्छा नव्हती. पण मिरविला, या मिरविला नावाच्या शब्दात सार व्यापलं, काही शिल्लक नाही. मिरविला बळीवार सिद्धाईचा. अरे चमत्कार. ज्ञानोबारांनी मस्तकावर हात ठेवला आणि रेडा बोलायला लागला. लोक म्हणतात हा चमत्कार आहे. हा चमत्कार नाही इसरूड माकर. माझ्या चोखोबारांच्या उपासकांनो, चमत्कार तो असता जर माझ्या ज्ञानोबारांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवूनही तो बोलला नसता.
तो बोलला नसता तर चमत्कार झाला असता. तो बोलला यात काय नवलय? अरे रेडा 4 पायाचा बोलवला यात काय नवलय? आमच्या सारखे बहुजन समाजाचे हजारो रेडे ज्ञानोबा रोज बोलवता. हा माझ्या ज्ञानोबारांचा अविरत चमत्कार आहे. रोज बहुजनाचा रेडा बोलवण्याची कोणाला इच्छा होती 12व्या शतकात? बापानं पोराला सांगावं, पोरानं नातवाला सांगावं. त्या बडव्यांनी त्या चोखोबारांना अडवावं. कोणता काळ आहे हा संतांचा? तपासा तर खरं. सुखानं मांड्या घालून ज्या कीर्तनात आपण बसलोय, सुखानं टाळ घेऊन जिथं आपण गातोय नाचतोय, अरे त्या साधना करता आणि या आजच्या सुखाच्या दिवसा करता काय सहन केलं याचा जर इतिहास लोकांनी शोधला, मला वाटत नाही महाराज दिवसातून तुम्ही मी एक दिवस सगळेजण त्या ज्ञानोबारांकरता रडल्याशिवाय राहणार नाही. रोज चमत्कार नाही, पण चमत्काराच्या नजरेनं लोक संतांकडे जातात. पहिली नजर आहे. दुसरी नजर आचरणाची. खूप किंमत आहे त्या नजरेला. संतांच्या जवळ राहिलो तरी माणसाला आचरणाची नजर पडते. शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजवळ झोपतो, तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो, तो देश हिंदुस्थान आहे. आम्ही त्या देशाचे नागरिक आहे. ज्या वेळेला स्वैराचाराच्या नसरापूर सारख्या बातम्या कानावर येतात, मनात विचाराचं काहूर मासतं की ही ज्ञानोबारांच्या भूमीत जन्माला येऊन ज्ञानोबारांना पाठा दाखवणारी लोक आहे. पाहत नाही लोक ज्ञानेश्वरी. काम वाढेल सोपं आहे का महाराज? अरे मेलेलं उठून बसतं ज्ञानेश्वरी लिहायला. अचेतन सचेतन होतं, अव्यक्त व्यक्त होतं, निर्गुणातलं सगुणात येतं, अमूर्त मूर्त होतं. ही साधी कृपा आहे. 4 वर्षाच्या मुलीवर जो माणूस अत्याचार करू शकतो, नसरापूरची ताजी घटना आहे. हे माणसं आहे? ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याकडून, गाथा वाचणाऱ्याकडून आचरणाची नजर बदलत नाही महाराज. अंतःकरण बदल करणं हा संतांच्या वाङ्मयाचा खूप मोठा प्रभाव आहे, प्रघात आहे. वर्तमानपत्र रोज आपण वाचतो, पण 10 रुपयाचा घेतलेला पेपर माणसं आपण संध्याकाळी तोच पेपर 10 रुपये किलोनं विकतो. 10 रुपयाचा घेतला गेलेला 10 रुपये किलोनं विकतोय. कागदच आहे, ज्ञानेश्वरीचं एक कागद आहे, पण एका कागदावर नसरापूरची बातमी आहे, एका कागदावर व्यभिचाराची बातमी आहे, आणि ज्ञानेश्वरीच्या पानावर आचरणाची बातमी आहे. एक कागद व्यभिचार दाखवतोय आणि एक कागद आचरण दाखवतोय. मोठं कठीण आहे. सहसा येत नाही, पण संतांच्या सहवासात राहा. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला घेऊन आले मावडे, आणि महाराजांना सांगितलं आम्ही तुमच्याकरता एक भेट आणली आज. माझ्याकरता? हो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय राजसिंहासनावर बसलेले, झाकलेली सुभेदाराची सून मावळ्यांनी पुढे आणली. सुंदर दिसली, महाराजांकरता भेट घेऊन जावी. शर्मेनं मान खाली गेली. इतिहास असं सांगतो, माझ्या राजाचं भावनिक अंतःकरण आऊसाहेब जिजाऊंनी पहिल्यांदा पाहिलं. शर्मेनं गेलेली मान खाली. आऊसाहेबांना बोलावलं, आऊसाहेब होऊ नये ते पाप घडलंय. या नारीला मावळ्यांनी माझ्या समोर आणलं, तिला सन्मानानं आत न्या. आऊसाहेबांनी तिला आत नेलं, तिला स्नान घातलं, साडी सोडी दिली, एक चांगला दागिना दिला, दास्यांना तिचं औक्षण करायला लावलं आणि महाराजांच्या पुढं आणलं. महाराजांनी हात जोडून त्या माऊली पुढं नमस्कार केला आणि उदार अंतःकरणानं म्हटलं तिचा राग निवृत्त करायला, आमच्या आऊसाहेबाई तुमच्या इतक्या सुंदर असत्या तर आम्ही सुद्धा खूप सुंदर झालो असतो दिसायला. आणखी क्षमा करा माझ्या मावळ्यांना तुम्हाला बघताना, आणि माझ्याकडे आणताना ही चूक मनात आमच्या कायम राहील. तुम्ही मात्र आमचा मनात राग धरू नका. विचारलं मावळ्यांनी शुभाराजेंना, राजे अनेक महाराजांचं बादशांचं जीवन आम्ही पाहतोय,
अरे एखाद्यानं सुभेदाराची सून इतकी देखणी दरबारात आणल्यावर आम्हाला काहीतरी सोन्याचं मोहराचं भरलेलं ताट पदरात घालून दिलं असतं. पण तुम्ही मात्र आलेल्या सुभेदाराच्या सुनेचा गौरव करता, साडी चोळी देता, औक्षण करता, तिला स्नान घालायला लावता, तिच्या पुढे हात जोडता, उलट तिच्या रूपाचं कौतुक करता. हा परिणाम कशाचा? मला 100% विश्वास आहे या वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून माझ्या राजाने दिलेलं उत्तर आहे. मी तुकोबारांच्या कीर्तनाला मांडी घालून बसलो आणि त्याचा परिणाम हा झाला. परविया माऊली रुखमाई समान, परविया नारी आणि परधन हे नको मनावरी येऊ देऊ. जिथं तुकोबारांच्या कीर्तनात मांडी घातली तिथं नजर आचरणाची तयार होते. छत्रपती शिवराय म्हणतात आमच्या राजानं आचरण शिकवावं. पहिली नजर चमत्काराची नजर, इसरुळकर दुसरी नजर आचरणाची नजर, संतांकडे जाण्याची तिसरी नजर आहे ती अनुभवाची. तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, अनुभव शब्दाचे गौरव कामान कामान शब्दाला. शब्द 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 कोणाकडे नाहीत. अनुभव नाही ना, हरिपाठाचा नाही, काकड्याचा नाही, वारीचा नाही. वारकरी संप्रदाय हा अनुभवजन्य संप्रदाय. ही समस्त सभा साची कीर्तन करण्यात मजा कुठे आहे? ही समस्त सभा साधू संतांची, हे विरक्त लोकांची, महामुनी विरक्तांची, पंडित पाठक ज्ञानी यांची या सकाळात हे विनवणी. तुम्हाला वंदन आहे आमचं, तुम्हा सगळ्या श्रोत्यांना. कुठेही कीर्तन करण्यात काय मजा आहे. काही लोकांना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असता. काही ना घरी जाता जाता कळतं तो विनोद होता. आता काय जन्म घेतात त्याच्या पोटी. पण हे सगळे अनुभव शून्य लोक आहेत. अनुभव शून्याच जग आलं आणि अनुभव शून्याच्याच दिशेनं चालायला लागलं. अरे कोणी उठावं आणि नाही त्याला बोलावं, काय नाही. काहीतरी अनुभव आहे त्याला. सेवा आहे जीवनात. स्वैराचार जिथं हरवतो आणि सत्वगुण जिथं जन्माला येतो तो अनुभवाच्या विना कसा येईल? स्वैराचार जायलाच सत्वगुण अंतःकरणात जन्माला यायला कुठंतरी काहीतरी भक्ती साधनेचा अनुभव यावा लागतो, तेव्हा तो अंतःकरणात जन्माला येतो. तसा येत नाही. तिसरी नजर अनुभवाची. अनुभव आला की आला. त्या दादू पिंजारींचे चरित्र सांगता आपल्या परंपरेत. कानोपात्रा खोदू आणि पिंजारी तो दादू. एकदा म्हणे काशीचा कोतवाल त्यांना भेटायला आला. लय लांबून आला. विचारत 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 काय दादू पिंजारीची का घर, काय दादू पिंजारीची का घर, काय दादू पिंजारीची का घर. अरे लोक म्हटली इथं बस स्टँडवर काय आरोड्यावर ओरडतोय रे, जा गावात. गावात आला. एक व्यक्ती झाडू मारत होता, कचरा साफ करत होता. त्यांना विचारलं, चाचा या कोई दादू पिंजारी जी नाम के संत रहते हैं? हाँ जी बोले रहते. कहाँ रहते आपको पता है? वो जो सामने कुटिया है ना वही दादू पिंजारी जी का घर है. अच्छा. तर पुन्हा नेऊन त्या घराकडे पाहिलं. झोपडी
अरे साधू कुठं झोपडीत राहता का ते घर मैं दादू पिंजारी जी का घर पूछ रहा हूं हाँ हाँ वही घर है उनका त्यानं हाताची बाई मागे केली जास्त उंच आवाजात बोलतोय खोटं बोलतोय खाळकन कानाखाली आवाज काढलाय कोणाच्या त्या झाडणाऱ्याच्या तो म्हणे आप किसी से भी पूछ लीजिए वही घर है उनका गेले त्या घराजवळ पुन्हा दुसरा माणूस भेटला चाचा या दादू पिंजारी जी नाम के कोई संत रहते हाँ जी बोले रहते कौन सा घर है उनका यही तो घर है और कहाँ है वो भला महात्मा बोले वो जो सामने झाड़ू लगा रहा है ना वही दादू पिंजारी है तो म्हणे मेलो गड्या आता म्हणजे काशीहून ज्याला गुरु करायला आलो त्याच्या थोबाडीत हाणली आपण पाठ पाठ परत आला लोटांगण घातलं महाराज माफ करा हो मी चुकीचा माणूस नाही तुमच्याच शोधात आलो पण मला वाटलं तुमचा पुढा महाल असेल रांग लागलेली असेल बारी लागलेली असते लोक दर्शन घेत असतील चुकलं माझं असू दे बाबा जाऊ दे अहो पण थोबाडीत जाऊ दे अहो पण थोबाडीत असू दे जाऊ दे काळ बदललाय आता असू दे आम्ही लहान होतो त्यावेळेला माणसं अशोक शराबची चित्रपट पाहायचे आता माणसं अशोक खराची व्हिडिओ पाहता जाऊ दे हाणली तर हाणली त्याला असू असू नाही हो पण तो म्हणे थोबाडी असू दे जाऊ दे अहो पण मला वाईट वाटतंय ना दादू पिंजारी म्हटले आमच्या बायका इतक्या चतुर आहे की त्या बाजारामध्ये जर घागर आणायला गेल्या मडका आणायला गेल्या तर 2 दिवसाचं काम असलेल्या मडक्याला 4दा तपासून घेता अरे जीवनभर ज्या साधूचं काम आहे तो एकदा तपासून घेतला तर बिघडलो कुठं पट्ट्या टाळ्या जरूर वाजवा पण तपासायचा प्रयत्न करू नका आलेलं मारलं महाराज पण अनुभव आला लोटांगण घातलं पायावर पहिली नजर चमत्काराची दुसरी नजर कशाची आचरणाची तिसरी नजर अनुभवाची शुद्ध कसोनी पाहिजे तुकोबारे बोलतात वरल्या रंगाला पाहू नका वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणून साधू मुक्ताबाई म्हणतात अरे अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा गाढवाला नाही काही बस माता तोटा साधू नावान साधू होत नाही रे साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे चहा पाणी नाही एवढं सोपं आहे ते एक महात्मा जेवायला बसले ते म्हणायचे हाड 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 ते माणसं म्हणतले कुत्रं नाही येतं काही नाही हा महाराज हळहळ कोण करून राहिला बुवा झालं काय पंढरपुरात आताच नैवेद्य ठेवला एक कुत्री गेली पांडुरंगाच्या मंदिरात त्यांनी ताटवून उठून दर्शन घेतलं बापा इसरूड मधून पंढरपुरातली अरे 500 किलोमीटर अंतर आहे ना हे इथून पंढरपुरातली कुत्री आपल्या दरवाजाच्या तिकून बसेल दिसत नाही किचन मधली दिसत नाही आपलं हे म्हणजे आली किचन मध्ये एखादी मागच्या दरवाजाने तर दिसत नाही इथून पंढरपुरातली महाराजांचं चाललं हाड हाड पण बाई चतुर होती जरा बहुतेक चिखली तालुक्यातली असली पाहिजे चिखली तालुक्यातल्या महिला हुशार आहे बरं झालं मोदी साहेबांनी ज्या वेळेला पाकिस्तानवर हल्ला केला त्यावेळेला त्या योमिका सिंग सोफिया कुरेशीन योमिका सिंग पाठवल्या त्यात एखादी बाई चिखली तालुक्यातली नेली नाही तर पाकिस्तान इतिहासाच्या नकाशावर दिसला नसता बाई चतुर ते म्हणे अडून पंढरपुरातली कुत्री कशी दिशी तिनं खाली भजे ठेवले ताटात आणि त्या भजेवर पोळ्या ठेवल्या पुऱ्या ठेवल्या सगळ्यांना भजे वाढले दणकावून लोक भजे आणायचे महाराजांच्या ताटात भजे नाही महाराज म्हणत बाई ताट वाढताना घाईच केली तुम्ही जरा भजे नाही टाकले बाई म्हणे का रे आता कसा आला चाकात मागच्या अडून पंढरपुरातली कुत्री दिसून राहिली नुसते त्या पुरणपोळी खालचे भजे दिसत नाही तुले आणि तुझी नजर उतारू दे मला सोन्या संतांनी सांगितलं वरल्या रंगानं भुलावे भुलू नका काय जागा संप्रदाय महाराज
अरे जगाच्या पाठीवर या संप्रदायाची उपासना करताना, प्रचार करताना तुमच्या आणि माझ्या इतकं धाडस कोणालाच नाही. या चॅनलवाल्यांना, तुम्हाला, मला इतकं स्वातंत्र्य जगामध्ये कोणी दिलं असेल तर हे ज्ञानोबांनी दिलं, मुक्ताबाईंनी दिलं, तुकोबांनी दिलं. खोटं कोणाचं पचवू नका आणि खरं कोणाचं धुडकवू नका, हे या संप्रदायाने शिकवलं. हे आता पद्धत चालू झाली. जग म्हणेल त्याला खरं म्हणायचं, जग म्हणेल त्याला खोटं म्हणायचं, असं नाही. चौथी आणि अत्यंत महत्वाची नजर आहे, ती नजर आहे भक्ती प्रेमाची. आणि ती नजर ज्या वेळेला होते त्यावेळेला केवळ 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 त्या संतांबद्दलचं ओतपोत प्रेम अंतःकरणात जागं होतं. ते प्रेम ज्या वेळेला जागं होतं त्यावेळेला भगवंताला त्या प्रेमाची अनुभूती देत असताना तुकोबाराय काय म्हणतात? अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. हॅलो. अखंड दया तुझी प्रीती, अखंड टाळी वाजवा जरा. क्या बात. काय देणगी आवाजाची आहे लोकांना. अखंड दया तुझी प्रीती. काय म्हणतात तुकोबाराय? मज दे तयाची संगती, मग मी कमळापती, तुझं बाणानी कंटाळा. फार सुंदर भंग आहे, ऐका. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला कळालं भक्ती प्रेम ज्यांना ते खंडित नव्हतं. खंड या शब्दाचा अर्थ आहे तुकडे. आपल्या प्रेमाचे तुकडे झालेले. पहिली बाळदशे, पुढं आईबा हिची पिसे. पहिली आहे बाळदशे, बालपणात होतो. आई 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 आई. आपलं प्रेम. आईला असं वाटलं काय माझ्या लेकराचं माझ्यावर प्रेम आहे. आईबा हेची पिसे. पण ते सरे, पुढं ते सरे
तेव्हा काय महाराज, ज्ञानोबारांचा शब्द आहे श्री मासे. बालपण सरलं की माणसाचं प्रेम स्त्रीवर नाही, स्त्रीच्या मासखंडावर लागतं. श्री मासे. आणि मग पाहू राहतो त्याला भुलो आणि ठाके ज्ञानोबाराय म्हणतात. बायकोवर प्रेम नाही म्हटलं ज्ञानोबारांनी, तिच्या मासखंडावर जोपर्यंत ती चांगली दिसते, श्री मासे बोलो आणि ठाके. त्या बाईच्या मासाकडे पाहतो, हा लय निर्दय माणूस आहे प्रेम करणारा. ज्ञानोबारांच्या वय वाचल्यावर अंगाला काटे येतात, 13 वयात घेतल्या वय. श्री मासे बोलो आणि ठाके. श्री भोगिता ठावो वृद्धाप्य लागे येवो ज्ञानोबाराय म्हणतात. मग पुढं काय, स्त्रीला भोगत राहिला, तिच्यावर प्रेम करत राहिला, तिच्या मांसाच्या तुकड्याला जीव लावत राहिला, त्यानं झालं म्हातारपण आलं, वृद्धाप्य लागे येवो. मग काय झालं, तेव्हा तोची प्रेम भाव बाळकासी आणि पहिलं प्रेम बालपणात आई, तरुण झाला की बायको, नंतर भोगून भोगून ताकद संपली का बाळपणासी आणि मग पुन्हा त्याचं प्रेम पोरावर जात. आपल्या प्रेमाचे तुकडे पडले, धड कोणावरच प्रेम नाही आपलं. परवा एक जण मला भेटला, म्हणे प्रेम तो हमें भी करना था लेकिन बात खास हुई नहीं. ताजमहल तो हमें भी बनवाना था लेकिन लोन पास हुआ नहीं. म्हटलं बाबू कर्ज काढून रे. काही लोकांचं प्रेम म्हणजे लय अवघड. बेजा लोक प्रश्न विचारतात, कामाचे काहीच नाही, काही म्हणजे प्रेमाच्याच कविता. या प्रेमाच्या कवितावाल्यांना आता आमचं जुना जिव्हाळा चॅनल चालू पाहिजे होतं. जुना जिव्हाळा. एक जण मला म्हणे, पाहताच ती बाला कलिजा खलास झाला आणि पाहून तिच्या बापाला दरदरून घाम आला. म्हटलं तुले काय तानाजी मालुसरे म्हणा, आता पुरस्कार कोणता मारून फेकतो तुले? काय इतिहास घडून राहिला तू हे आम्हाला सांगतोय? सगळ्या मूर्खांचाच प्रवास चालू झाला. काही विचारतात मला. एक जण परवा म्हणे शबरीची पुण्यतिथी कधी? अरे म्हटलं मी माझ्या कामात आहो सध्या, तुला कधी पुण्यतिथी आता मला माहित नाही म्हटलं. ते काय विचारतो. एक जण म्हणे बायकांचा जन्मच झाला नसता तर माणसांचे कपडे कोणी धुतले असते? अरे म्हटलं घातले असते काही येड्या? हे सगळं जग नागलंच होतं ना अगोदर. पहिले कोठेच नव्हते काही. अरे काहीच नव्हतं तर कपड्याचं काय? बामणाचे पोरं एका खेळाशी भ्याले, 12 वर्षाला पारे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पडून गेले नाही ना. अरे लाज नावाचा धर्म आला तेव्हा कपडे आले. नसलेल्या गोष्टीत तू प्रश्न निर्माण करतो आणि तुझी विद्वत्ता सिद्ध करतो, काय उपयोग काय त्याचा? नसलेले प्रश्न विचारू नका, निर्माण करू नका. आहे ते प्रश्न पडू द्या. अखंड आपल्या प्रेमाचा खंड पडला. हा का पडला? आपल्या प्रेमात खंड पडला याचं कारण आपलं त्याच्यावर प्रेम नाही. एकदा त्याच्यावर प्रेम जडलं की प्रतिक्षणम वर्धमानम प्रेमाचं सूत्र आहे भक्तिमातेचं, ते वाढायलाच लागतं महाराज. पदापदाला, पावला पावलाला, पावला पावलाला प्रेम वाढतं. आणि तुकोबाराय म्हटले, असं ज्याचं वाढलंय अखंड जया तुझी प्रीती मज दे, तयाची संगती मला त्याचा सहवास दे, मग मी कमळापती. हे लक्ष्मीच्या मालका तुझं बा नानी कंटाळा, मी तुला त्रास नाही रे देणार, पण एवढं तू आमच्या पदरात घाल. तुकोबाराय म्हटले तुम्ही तिकडं जा. ज्ञानोबाराय म्हटले तुम्ही त्या अखंड प्रेमांकडे जा, इकडं तिकडे जाऊ नका. अखंड प्रेम ज्यांनी देवावर केलं त्या गोपी आहेत, ते संत आहे. मुक्ताबाईवर, मुक्ताबाईचं अखंड प्रेम देवावर आहे, गोपिकांचं अखंड प्रेम देवावर आहे. आता मुक्ताबाईकडे यायला, चोकोबाऱ्यांकडे यायला दुसरा कोणता जन्म घेता येईल का हो? तुम्ही बोर झाले का हो इसरूळकर? मी घरी जाऊ का हो? घेता येईल का पुन्हा हा जन्म? म्हणून महाराजांनी आवाज दिला, तुम्हाला ऐकवतो चला. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप, उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. आवाज खोल सगळ्यात बरं जा. टाळी वाजवा जरा. एक 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 थोडं मॉनिटर.
इको या जिवाळा चॅनलच्या मालकानं मला परवा हे पाठवलं. दादा तुम्ही म्हणा. अभंग पाठवला, चाल सुचली, म्हणण्याचा प्रयत्न करतोय का. उठा उठा किती माय बाप, उठा 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 किती माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा किती माय बाप, कैसी लागली से झोप. उठा की जय माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली झोप. हुजूर जाऊन या तुकवा एवढी खेप, तुकवा एवढी खेप. हुजूर जाऊन या, हुजूर जाऊन या तुकवा एवढी खेप, तुकवा एवढी खेप. उठा 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 किती माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा किती माय बाप, कैसी लागली से झोप. उठा की जय माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा किती माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा किती माय बाप, कैसी लागली से झोप. उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. कैसी लागली से झोप, कैसी लागली से झोप, कैसी लागली से झोप. उठा उठा. काय आवाज दिला संतांनी. अरे झोपता काय, कैचे प्राप्तीचे वेळे नरे वांधळेपणाचे डोळे. की असं ते आपुले डोळे आपण झाकी. मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी. हे तो नगळे रे सायासी, कारे अंध होसी जाणून या. लक्ष 84 न चुके पेरा. अरे बाबा कुठं हरवला कोणी जगात विश्वात वेड्या जागा हो. एकमेव शरीर आहे जी अखंड प्रेमाची व्याप्ती तुझ्या जीवनात कळून देऊ शकतं. बाकी नाही कुठं होणार. तू जा आणि जरा मिळव. परमार्थामध्ये संतांची कृपा ही विनयानं मागून घ्यावी लागते. अशी एकदम विनयानं, श्रद्धेनं, आपुलकीनं. बाकी ते अशी ओरबाळून बिरबाळून घेत आहे. संसारात घेता येतं, तो कोबारा नाही, ते तर मागून घ्यावं लागतंय. संसारात ओरबाळून मिळवता येतं. आमचे प्रल्हाद भाऊ म्हणायचे, 3 जण मित्र एका ठिकाणी आले. ते म्हणत काहीतरी खायला बनवू. बासुंदी बनवली. खूप बासुंदी पिले, खूप बासुंदी पिले, एवढी बासुंदी पिले की आता बासुंदीचं नाव काढलं तरी कोणी ऐकायला तयार नव्हतं. 1 ग्लास बासुंदीचा उरला. ते म्हणत कार भाऊ आता ग्लास कोण पिण. रामभाऊ तो म्हटलं नाही नाही. सुरेश नाही. तिरमक तो म्हणे नाही आता जाणार नाही बासुंदी. अरे मग या बासुंदीचं करता काय. तो म्हणे आता 2-3 तास बासुंदी अशीच ठेवून द्या. ज्याले चांगलं स्वप्न पडीन तो हे बासुंदी पिन. 2-3 तास झोपू. आता झोपले बुवा. 2 तासानं त्यातले 2 जण उठले. त्यांनी ग्लासावरचं झाकण बाजूला केलं. ग्लास रिकामा होता. अरे ते म्हणत बासुंदी नाही. मध्ये तिरमक झोपला होता. त्याला उठवलं. तिरमक उठ. का रे तिरमक बासुंदी रे. तो म्हणे ते मी बासुंदी पिलो राजा. पेला. कारण पण आपलं काय ठरलं होतं, ज्याले चांगलं स्वप्न पडीन तो बासुंदी पिन. तुला चांगलं स्वप्न पडलं काय. तो म्हणे माया जाऊ द्या. तुम्हाला पडलं काय. अरे म्हणे आम्हाला चांगलं स्वप्न पडलं. तुला काय स्वप्न पडलं रे रामभाऊ. अरे म्हणे भगवान शंकर आले इथं इसरूडमध्ये काल आणि ते मला म्हटले चल रामभाऊ तुला कैलास दाखवतो. कैलासावर नेलं. अरे बापरे. पार्वती माता काय, गणपती बाप्पा काय, कार्तिक स्वामी काय, खूप कैलास फिरलो. सुरेश म्हणे रामभाऊ तेव्हा कैलास ठेवा रे. रात्री इंद्र आलता इथं. इंद्र मला म्हणे इसरूडमध्ये काय करून राहिला तू. चल तिकडं. तुला रंभा काय, अप्सरा काय, केळीच्या पानावर तुपाचा शिरा तिकून आली मीरा तो झुमका गिरा सगळं दाखवतो तुला तिकडं. जो कैलास स्वर्ग फिरलो म्हणे. प्रसन्न झालो स्वर्ग पो. पण तिरमक बासुंदी तू पिला कश काय. तो म्हणे हनुमंतराय आलती इथं काल. त्यांच्या हातात गदा होता. ते मला म्हणत तिरमक तू बासुंदी पेत की रट्टे खात, दोघीपैकी काय करत. तो म्हणे नाही मी बासुंदी पेतो. चालू चल ग्लास.
ग्लास उचलला आणि बासुंदी पिलो. ते म्हणत पिऊ दे पिऊ दे. अरे लंगोटी यार गाड्या ताटात बसलो काय घास मोजायचं असतात का? पिऊ दे बरं झालं. तिरमग पिला पिला असू दे जाऊ दे. अरे दोस्त म्हटल्यावर काय कडे एवढं तेवढं चालतं. पण का रे तिरमग बासुंदी पिता पिता लेखा एकदा तर आमची आठवण आली असेल तुला. अरे एखादा आवाज दिला असता तर नाही बासुंदी पण हनुमंतरायचं निदान दर्शन तर झालं असतं. तो म्हणे एक नाही 10 आवाज दिले पण हा कैलासात आणि तू स्वर्गात. माझ्यासारख्या इस्रोच्या गरीबाचा आवाज त्या कैलासात आणि स्वर्गात कधी जाईल म्हणे गड्या. मी म्हटलं येईल आवाज देण्याच्या भानगडीत आता पडू नका. बासुंदी हाणून घेतलेली बरी. संसारामध्ये ओरबाडून घेता येतं पण प्रपंचा परमार्थामध्ये ओरबाडता येत नाही. तिथं अपेक्षेनं मागण्यानं भगवंताला तृप्त करून काही गोष्टी मिळवायच्या असतात. जगन्यंता परमात्मा ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्नहा नापी वर्धते विना गुणानुसंधानात भगवत्पाद्य पद्मयोहो. अनुसंधान भक्तीचं घडलं नाही तोपर्यंत तुम्ही देवापुढं पदर पसरू शकत नाही. पण ज्या दिवशी पदर पसरला त्या दिवशी अखंड प्रेमाची ज्योत अंतःकरणात असलेल्या संतांची भेट भगवान परमात्मा तुकोबारांच्या मागण्यानुसार तुम्हाला मला प्राप्त करून दिल्याशिवाय 100% राहणार नाही. विश्वास असला पाहिजे. अहो पण महाराज तुम्हाला जर आम्ही हे दिलं तर तुम्ही तिथं कराल काय? पडून राही नटे ठाई पडून राही नटे ठाई पडून राही नटे उगाच संताची पाय उगाच संताची नमागे करी नमागे करी तुझी अनगावी उभा जय हो. तुझी अनगावी तुझी अनगावी शोभा विठोबा तुझी अनगावी शोभा तुझी अनगावी शोभा तुझी अनगावी शोभा तुझी पडून राहू मी उगाच संताची पायी. आपण जरा त्रास द्याल मागून घेऊन न मागे न करी काही
तुझी आन गा विठोबा, शपथ आहे पांडुरंगा, काही करणार नाही रे. पडून राहू आम्ही चोखोबाराच्या पायाजवळ, पडून राहू श्री ज्ञानदेवांच्या पायावर, पडून राहू आई साहेबांच्या मुक्ताबाईच्या पायावर. पायावर पडून जरी राहिला माणूस तरी अंतरंगात बदल होतो, असं ठिकाण आहे संत. काहीच केलं नाही, फक्त पडून राहिले असे अनेक उदाहरण आहेत. संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांच्या जीवनातलं चरित्र आहे सुंदर. ऐका काय झालं. त्या मीराबाई महाराज यांच्या महालात एक काम करायला, टॉयलेट स्वच्छ करायला, बाथरूम स्वच्छ करायला एक स्त्री काम करत होती. रोज जाणं येणं तिचं चालू, लक्ष द्या. तिचा मुलगा एक दिवस म्हटला, आई तू कोणाच्या महालात काम करते का? मी मीराबाईंच्या महालात काम करते. कोण मीराबाई? त्या मीराबाई, राज रजवाडे सोडून मीराबाई प्याली विष प्याला, असा मीराबाईला छंद लागला, छंद लागला, असा छंद लागला. आली वयात तारुण झाली हो, जन म्हणती हो मीरा बिघडली. लोकादारी फुगड्या घाले, लोकादारी फुगड्या घाले, लाज नाहीला, असा मीराबाईला छंद लागला, छंद लागला, असा छंद लागला. मला नेते का एकदा तिच्या घरी? तू काय करशील तिथं? मला तिचा महाल पाहायचा आहे. कोण म्हटलं? मुलगा. कोणाचा? त्या टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणाऱ्या कामवालीचा मुलगा. पोराचा हट्ट म्हणून घेऊन गेली. मीराबाईचं दर्शन घेतलं. महालात जाऊन मीराबाईला ओळख करून दिली, हा माझा मुलगा आहे, इसरूडकर. मीराबाईचं रूप त्या पोरानं पाहिलं, नमस्कार केला, बसला. आई काम आवरायला लागली महालातलं. तेवढ्यात पग घुंगरू बांध मीरा नाची. मीराबाईनी पायात घुंगर बांधले आणि मीराबाई महाराज नाचायला लागल्या. नाचताना यानं मीराबाईला पाहिलं आणि या पोराचं अंतःकरण बदललं. याच्या हृदयात कामना उत्पन्न झाली, ही मीराबाई मला पाहिजे. दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं, आई आज मी येणार. आज कशाला भाऊ? मला तो महाल आवडतो, मी येणार, चल. तिसऱ्या दिवशी आई मी पुन्हा येणार. आज कशाला? मला तिथलं वातावरण आवडतं. चौथ्या दिवशी आई मी आज येणार. का? नाही, मला तिथं करमतं. 15 दिवस पोरग त्या मीराबाई महाराजांच्या महालात येत होतं, मीराबाईकडे पाहत होतं. 16व्या दिवशी माय घरात पाय की दारात पाय, लेकरानं आईचा हात धरला आणि ते पोरग आईला म्हटलं, आई तुला मला काही सांगायचंय, सांग ना भाऊ. तो म्हटलं, मला लग्न करावं वाटतंय. अरे मग चांगलंय, इच्छा चांगली आहे तुझी. वयात आल्यावर लग्न करणं वाटणं ही इच्छा काही चुकीची आहे? पण कोणासोबत लग्न करावं वाटतं हे विचार ना. कोणासोबत? तू जिच्या महालात काम करते त्या मीराबाई सोबत मला लग्न करायचंय. अरे पोरा, का राजा भोज, कुठं ती मीराबाई आणि कुठं ही तिच्या महालात टॉयलेट स्वच्छ करणारी बाई. बरं झालं पोरा, ही बातमी तू अगोदर मला सांगितली. हे जर तू बाहेर बोलला असता तर जळगावचं वांग्याचं भरीत झालं असतं. ती बरं झालं की तू मला सांगितलंय. हे शक्य नाही बाळा, विचार सोडून दे. तो म्हटला, मी माझं जीवन सोडून देईल, विचार नाही सोडणार. मला ती पाहिजे. मी तिला बायको म्हणतोय, तिला मला बायको बनवायचंय, संसारच तिच्यासोबत करायचा आहे. एकुलता एक पोरगा वेड्यासारखं काहीतरी बोलतोय. तो म्हटला, आई तू म्हणून तर बघ ग तिला, तूच मला इथं नाही 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 सारखं म्हणते. तू विचार ना तिला, तू बोल ना तिला एकदा. डबडबलेल्या डोळ्यानं माय मीराबाईच्या महालात गेली. महालाचं दर्शन घेतलं, पायरीचं आत गेल्या. मीराबाई महाराजांचं दर्शन घेतलं. धाडस होत नव्हतं बोलायचं. थरथरणारा हात, वाणी कापते, थरथरणाऱ्या माऊलीचा हात मीराबाईंनी धरला आणि विचारलं,
तब्येत बरी नाही काय? बरं आहे. मग झालं काय? सांगायचं धाडस होत नाही असं झालंय. मुक्त कंठाने सांगा, मला आपली मुलगी समजा. परवापर्यंत माझा मुलगा माझ्यासोबत येत होता. त्याची एक इच्छा उत्पन्न झाली. काय? त्याला लग्न करायचंय, पण तुमच्या सोबत करायचंय. मीराबाई महाराज म्हटलं चांगलंय, लग्न चांगल्या सोबतच केलं पाहिजे. माझ्यासोबत जर इच्छा झाली तर विचार चांगला आहे तुमच्या मुलाचा, घेऊन या त्याला. आई घरी आली आणि त्याला सांगितलं, सोन्या तुझं काम झालं. समृद्धी महामार्गावर जशी गाडी लागावी आणि मुंबईच्या दिशेनं जशी सुटावी तसा आनंद झाला महाराज त्याला. अरे बापरे, काम झालं. पडतो सुटला याच्या पुढं. मीराबाई पुढं जाऊन पोरग उभं राहिलं. का रे, लग्न करावं वाटतंय का? हा लग्न करायचंय माझ्यासोबत. हा तयार मी लग्नाला, पण माझी एक अट आहे. काय? कुरळे कुरळे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे, हिऱ्यासारखे दात आहे, सफरचंदासारखे गाल आहे, सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे. ही सावळी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती इथं समोर उभी आहे. दिसते का? दिसते? कळतंय का मूर्तीचं सौंदर्य? कळतंय? हा लक्षात आलंय मला. त्या सावळ्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीकडं मांडी घालायची, बसायचं, बघायचं आणि म्हणत राहायचं, जगन्नाथ चकानयन. मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. जगन्नाथ जगन्नाथ चकानयन नीलाचल वारे नीलाचल वारे तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ जगन्नाथ चकानयन जगन्नाथ चकानयन नीलाचल वारे नीलाचल वारे तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. प्यारे जगन्नाथ हे जगन्नाथ चकानयन हे जगन्नाथ 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 चकानयन. तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. आवाज दे त्या सावळ्या मूर्तीला. रोज म्हण, 7 दिवस म्हण, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पण ती सांगते मीराबाई, असं म्हणताना 7 दिवस मन करे, पण क्षणभर तुझं चित्त विचलित होता कामा नये. ते जर विचलित झालं, राजकन्या मुडकं तोडून टाकेन तुझं तलवारीनं. मागच उभी आहे तुझ्या. 7 दिवस बसलं पोरग, 2 दिवस झाले तेच चाललंय. जगन्नाथ 3 दिवस झाले. जगन्नाथ 5 दिवस झाले. जगन्नाथ चकानयन तू न संभाले तो हमें कौन संभाले. अरे कोण पाहिजे आम्हाला? 5 दिवस 6 दिवस इसरूळकर माझ्या चोखोबऱ्यांच्या सेवकांनो 7 दिवस झाले. नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण नाही मधी. क्षणभर विसावा घेतला नाही पठ्याने.
विचलितही चित्त होऊ दिलं नाही. 7 दिवसानंतर मीराबाई महाराज वरमाला घेऊन आल्या आणि त्याला उभं केलं. उठ बाळा, घे, घाल माझ्या गळ्यात वरमाला, तयार मी तुझ्यासोबत लग्न करायला. हात जोडले आणि तो त्या कामवाल्या बाईचा पोरगा मीराबाईंना म्हणतो, आई कोणतं लग्न हो? अरे तुला नव्हतं का करायचं माझ्याशी? 7 दिवसा अगोदर नव्हतं का म्हटलं तू? नाही हो आई साहेब, लग्न तर झालं माझं. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, घरರಿಗೆ आले पट्टा राणी बळे. घरರಿಗೆ झाले पटराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, सावळे सावळे. लग्न तर झालं ना वरिले सावळे परब्रह्म, सावळ्या परब्रह्मासोबत. आता कोणतं आलं लग्न? मीराबाई महाराजांच्या जवळ त्या पोराची आई आली, पायावर दंडवत घातलं आणि काय म्हणते ऐका, एवढं उत्तर ऐका, घरी जायची तयारी करा. ते म्हणते, मीराबाई माझ्या पोराचं लग्न तुमच्यासोबत व्हावं ही इच्छा नव्हती, पण माझं पोरग तलवारीच्या पातेनं मरू नये हे मात्र माझी दृढ इच्छा होती. मी ज्या वेळेला माझं पोर त्यावेळेला मोठ्या मोठ्या 10 जणांकडे विचारायला गेली, माझ्या पोराचं काय होईल, माझ्या पोराचं काय होईल, माझ्या पोराचं काय होईल. त्यावेळेला मला प्रत्येकाने एकच सांगितलं, तुझं पोरग लग्नाकरता असू दे किंवा आणखी कोणत्या हेतूने असू दे, मीराबाईच्या पायाजवळ पडलंय ना, त्याच्या जीवनाचं सोनं होईल आणि ते सोनं माझ्या लेकराचं झालं. लग्न झालं का मला माहिती नाही, पण माझ्या पोराच्या आयुष्याचं सोनं झालं. काय केलं त्यानं? आणलेलं बाजारातलं पोरग देवासमोर बसवलं, पण बसवणारी सामान्य स्त्री नव्हती, त्या महान संत श्रेष्ठ मीराबाई महाराज होत्या. मीराबाई महाराजांनी बसवलेलं लेकरू पायाजवळ 7 दिवस बसलं तर जगन्यन त्यासोबत विवाहाची कबुली देतो. फक्त पडून राहा भलं होतं, बसून राहा कल्याण होतं माणसाचं. म्हणून घ्या मनविता त्यांचे दास, आम्ही त्यांचे दास आहे म्हणा. करायचं नाही दासत्व, म्हणायचंय फक्त मी चोखोबारींचा दास आहे. करू नका, आपल्याला नाही जमणार ते, आपण दास नाही होऊ शकत कोणाचे. मालकाच्या सेवेत भूमिकेत जीवन जगणाऱ्याला कुठं सेवक होता येतं का? अख्ख्या घरापासून तर दिल्लीपर्यंत आपण मालकाच्या भूमिकेत जगतो. कुठं कुठं मालक व्हाल तुम्ही? अरे कुठेतरी सेवक हो ना पट्ट्या, सेवक हो. सेवकाला एक दिवस मालक अपेक्षित जागेवर पोहोचवतो. पडून राहा, मन मी चोखोबारींचा दास आहे, मन मी मुक्ताबाईचा दास आहे, मन मी तुकोबारींचा दास आहे, मनविता त्यांचे दास. पुढे आस उरे ना. फक्त पडून राहिल्याने झालेली ही क्रांती आहे, उभयग्रामी बदल आहे, ऊर्ध्वगामी बदल आहे. आपल्याला पडून राहायचं धाडस ठेवा. कीर्तनाला बसलेल्या पोरींना प्रार्थना आहे, अरे हा हात कोण्या ज्योतिषकाला दाखवू नका. हस्तरेषा बदलून देतो म्हणून करोडो रुपये घेणारी माणसं भेटतील तुम्हाला. हा तो संप्रदाय ज्या संप्रदायानं हस्तरेषा नाही वर रेड्याची भाग्यरेषा बदलून टाकली. रेड्याची ज्याचा हस्तरेषेचा संबंध नाही त्याचं भाग्य बदलवणाऱ्या संप्रदायाची लेकरं आहात तुम्ही. सिंहाची पिलय तुम्ही. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातली पोरं. सळसळलं पाहिजे तुमचं रक्त. ज्ञानोबा रे तुकोबा रे म्हटलं की हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. ऐकायची मानसिकता ठेवा. जगातल्या कोणत्याही आजारावरचं औषध संत आहे, कोणत्याही. जेव्हा जेव्हा दुखापत होईल, ग्रस्त व्हाल, वेदनेनं पिडाल,
10 मिनिट संतांचं भजन करा. मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. जेव्हा जेव्हा जगन्यन त्याला पडून राहावं वाटतं तेवढ्याला दार एकच आहे. मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, पांडुरंग पिसा याची लागी झाला. पिसाव होतो तो ज्ञानोबरांच्या दारात पडायला, मुक्ताबाईच्या दारात पडायला. नामा म्हणे देवा चला तया ठाया, कष्ट करायला नाही विश्रांती घ्यावया. विश्रांती काय उभं राहून असते का? उभं इथं राहिलाय बाबा पंढरीला, अर्धा जरा पड. इथं पडायचं असेल तर माझ्या ज्ञानोबरांच्या दारात, माझ्या मुक्ताबाईच्या दारात देवा. एकदा पडला की तुला जी विश्रांती त्या दारात भेटेल जगाच्या पाठीवर, त्या विश्रांतीचा शोध कुठंही सापडणार नाही. इतका आनंद आहे तिथं. फक्त पडून राहा. पडून राहीन तै ठाई, ओगाच संताचे पायी. संतांजवळ राहा. कीर्तनाला आज तरुण मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही आवर्जून संतांच्या दारात पडा. तुम्हाला कोणत्या दुःखात पडावं लागणार नाही. संतांच्या दारात पडा. रोज जा चोखोबाऱ्यांच्या दारात. वर्षातून आपल्या वाढदिवसाला एक ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. सांगायचं नाही माझं जन्मदिवसाचं पारायण आहे. पुण्य माणसानं सांगू नये. शेतकऱ्यानं आपलं बी झाकून ठेवावं, पाखरं चोचा मारत नाही. काय माणसं सगळ्यांना सांगत राहता. एक पंखा दान करणारा 3-3 पात्यावर नाव टाकून राहिला. का सांगा पुण्य कधी व्हायचं? 3 पात्यावर नाव टाकतो तू. सोपं नाही महाराज ते. आता जा. आणि विशेषतेनं सांगतो तुम्हाला, तिथं पडून राहिले ना, जी मुलगी ज्ञानोबारांचं होऊन पडून राहिली ती तिच्या आई वडिलांना कधी रडवत नाही. जगात जेवढ्या रडवणाऱ्या पोरी आहेत त्या सगळ्या ज्ञानोबाराय तुकोबारांच्या विरोधातल्या आहे. त्यांना ज्ञानोबाराय कळाले नाही, आई वडील कळाले नाही त्यांना, तर ज्ञानोबाराय काय करतील? ज्ञानोबाराय कळाले की सारं जग कळतं. करू द्या पोरी हो, तुम्ही पडून राहा, तुमचं लग्न आम्हाला करू द्या. मोठ्या संख्येनं उपस्थित आहे म्हणून तुम्हाला मागतोय आम्ही. देवाला मागितल्यापेक्षा तुम्हालाच मागायची वेळ आली आज. या सगळ्या पुरुष जातीकडून तुम्हाला आमची प्रार्थना आहे, तुमचं लग्न आम्हाला करू द्या. आम्ही तुमचं चुकीचं करणार नाही पोरी हो, वाईट करणार नाही तुमचं. करू द्या तुमचं लग्न आम्हाला. आम्ही बिना भाकरीचं जगू शकतो पोरी हो, बिना इज्जतीचं नाही. भानावर या जरा. 2 वर्षाच्या ओळखीतल्या फकीराच्या पोरासोबत तुम्ही निघून जाता. सालं खायला अन्न नाही त्याच्या घरी, आणि 6 महिन्यानं आम्हाला नोटीस पाठवता बापाच्या प्रॉपर्टीत हिस्सा. एक लक्षात ठेवा कीर्तनात बसलेल्या पोरी, आम्ही जी प्रॉपर्टी कमवलेली रात्रंदिवस मेहनत करून ते कोण्या फकीराला दान करायला नाही, आमच्या अवलदेसाठी मिळवलेली ही सोन्यासारखी प्रॉपर्टी कोणाला दान करायचं का आम्ही? तुम्ही कोणासोबत निघून गेल्यावर करू द्या तुमचं लग्न आम्हाला, राहू द्या त्या पाठीमागं मामाला उभं, करू द्या अंतरपाठ. स्वप्न पाहिलंय त्यानं कोणाच्याही लग्नाला गेल्यावर नवरदेवाच्या शेजारी बसलेल्या त्या मुलीत स्वतःची भाची पाहतो, माझ्या भाचीचं लग्न होईल त्यावेळेला मी असा पाठीमागं उभा राहील, मी अंतरपाठ धरेल. काय त्या इज्जतदार माणसानं चुकीचं स्वप्न पाहिलं? एकदा तुमच्या इज्जतदार मामाला अंतरपाठ धरू द्या, 2 अक्षदा तुमच्या डोक्यावर घालू द्या, आशीर्वाद देऊ द्या त्याला. स्वप्न पाहिलंय त्यानं भाचीच्या मागं उभं राहायचं. ही ती माय आहे तुमची जी कधी स्टुडिओमध्ये फोटो काढायला गेली नाही, उघडे नागळे फोटो कॅबिन मध्ये तिच्या बेडरूम मध्ये लावले नाही. अरे ही माय मेल्यावर तिचा एखादा फोटो तुमच्या भिंतीवर तुम्हाला शिल्लक ठेवायचा असेल तर या विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे तुम्हाला, तुमच्या लग्नात तुळशीला पाणी घालतानाची माय या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या. तेवढाच फोटो तुमची माय मेल्यानंतर तुमच्या भिंतीवर जिवंत असेल, ध्यानात ठेवा. हे तुम्हाला कीर्तन नावाच्या विश्वातूनच शिकायला भेटणार आहे, अन्यत्र नाही कुठं. आमच्या अहोरात्र माझ्या मित्र पुरुषोत्तम महाराजांचे, माझ्यासारख्या हजारो कीर्तनकारांचे, आम्हा सगळ्यांचे प्रयत्न हे की महाराष्ट्रातला तरुण ज्ञानोबारांकडे आला पाहिजे, तरुण संतांकडे आला पाहिजे, रडणारा समाज सुखी झाला पाहिजे. का रडावं लागतंय गोरगरीब शेतकऱ्यांना? हे करोडपतीच्या अवलादीच्या घरातलं नाही, हे मध्यमवर्गीय लोकांच्या घरातलं सांगतोय तुम्हाला. हे तुमच्या माझ्या घरात चाललंय. आहेत कोण्या जगात तुम्ही? 10 वर्षाच्या होत्या पोरी हो तुम्ही, त्यावेळेला शेतातून 2 वाजेपर्यंत कष्ट करून दमून आलेला तो शेतकरी बाप अंथरुणावर पडला, त्यावेळेला तुमची माय म्हणायची रामभाऊ काकाच्या वाड्यात लग्न आहे, जरा जा 2 कामं करा लग्नात, भाताचं घ्या वाढा पंक्तीला. तो म्हणतो मी दमून आलो ग. किती दमून आले तरी तुम्ही लग्नाला जा. अहो आज लग्न रामभाऊ काकाच्या वाड्यात आहे, उद्या तेच लग्न आपल्या बाईचं आपल्या वाड्यात आहे. 10 वर्षाच्या होत्या पोरी हो, 10.
तर लग्नाची चिंता करणारी तुमची माय बाप आहे. हा भाऊ आहे ना तुमचा इथं बसलेला, छत्रपती शिवाजी महाराजांचा उपासक मावळा, तो काय म्हणतो तुमच्या बापाला माहितीये का? बाबा, माझं लग्न थोडक्यात करा बाबा, पण आपल्या बाईची हौसमौस करा हो बाबा, कमी पडू देऊ नका आपल्या बाईच्या लग्नाला. काय तुमच्या सुखाकरता स्वतःच्या सुखाची तिलांजली देणाऱ्या इज्जतदार भावाला जर रडवणाऱ्या पोरी या महाराष्ट्रात जन्माला येत असतील तर त्या बापाची काही चूक झाली का? पोरगी जन्माला आल्याला ही इज्जतीचं दिवाळं काढणारी, हिचं नरडं दाबायला पाहिजे होता आपण. निदान आपला स्वाभिमान तरी जिवंत राहिला असता. पगार देऊ नका पोरी हो, वर्गात पहिला नंबर देऊ नका, महाराष्ट्रभर आमचं नाव कमवू नका. कीर्तनात बसलेल्या प्रत्येक बहिणीला, आम्हा सगळ्या वारकऱ्यांची विनंती, आम्ही कमवलेली इज्जत फक्त तुम्ही मातीत घालू नका, आमच्या तोंडाला काळं पासू नका. स्वाभिमानी जीवन जगा. आणि ते स्वाभिमानी जगणं जगात फक्त ज्ञानोबांच्या दारात पडून राहिल्यानं माणसाला येतं, अन्यत्र कुठे येत नाही. पडून राहीन तै ठाई. 10:35 झाले. यायला थोडा उशीर झाला म्हणून आपण जायला थोडा उशीर करतोय. एक 5-7 मिनिटामध्ये सेवा आवरतो. तारीख घेताना काय पुरुषोत्तम महाराजांनी सांगितलं थोडीच पूर्ण अभंग सुटला पाहिजे. कुटुंबातली सेवा आहे. मी काय इथं काय बाहेरचा पाहुणा म्हणून 4-5 वर्ष अगोदरही सेवा केली नाही. जेव्हा आमच्या मैत्रीला सुरुवात झाली, त्याला किती वर्ष झाली असतील, तेव्हा या मैत्रीतलं प्रेम निरागस होतं आणि ते आजही अमूल निरागस आहे. या मैत्रीत कोणतं नाटक नाही. आमचं रक्तच नाही ते नाटक बिटक करणारं. आम्ही साला एखाद्याला जीव लावला त्याला आयुष्यभर जोपासण्याची तयारी आहे. जीव लावणारा तसा असला पाहिजे आणि हा पठ्ठ्या तसा आहे. एखाद्या वेळेला तोंडानं फाटका असेल पण हा मनानं प्रेमळ आहे. आम्हाला त्याचा परिचय. दिवसभरात एकदा त्याचा फाटका आवाज ऐकल्याशिवाय आणि त्याचं 2-4 गोष्टी बोलणं ऐकल्याशिवाय ना त्याचं समाधान होतं ना माझं समाधान होत नाही. मैत्री फाटकी असली पाहिजे महाराज. श्रीमंतीतली मैत्री नाही, गुरुमीतली मैत्री नाही. आम्हाला ते जमणार नाही. आम्ही फकीराची पोर आहे. महाराष्ट्रात हे जे चाहते निर्माण झाले, मिलियनमध्ये आमचे फॉलोअर झाले. हा अमोल नावाचा पोरगा आम्हाला जीव लावतोय, सगळं इकडून तिकडून जमा करून कुठं काय दिसतंय का, टाकतोय का, असं वाटतं कुटुंबच तयार झालं. जिव्हाळा ना या नावाने लोकांचा समूह गोळा केला. यापेक्षा अमोल जिव्हाळा या नावाने प्रेम काय म्हणता हे शिकवलं. त्याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे की ते नाव काढलं की अंतःकरण गदगद होतं. काय आहे काय दडलेलं माहिती नाही त्यात, पण एकच म्हणावं वाटतं की प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची ऊन खून, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कडे ना. प्रेम जाणायला, जिव्हाळा जाणायला भगवान श्रीकृष्ण लागतो. आम्ही भगवान श्रीकृष्ण नक्की नाही, पण भगवान श्रीकृष्णाची नितांत उपासक आहे. त्यामुळं जिव्हाळा या शब्दाचा अर्थ आम्हाला कळतोय, त्याची अनुभूती आम्हाला येते. पडून राहा, सगळं बरं होतं. काहीच करू नका. लावा जमा नाही, तापा नाही, वापव नाही, पडून राहायचं. जेव्हा जेव्हा उद्विग्न व्हाल तेव्हा संत दरबारात पडा. सगळ्या आजारांवरचं औषध संत आहे. संत सगळ्या आजारांवर एक औषध कसं काय काम करतं? हा करतं. वक्ते बाबाचं एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, सेवा आवडतो. सांगू ना? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? सांगू का? हो, कोण आहे हो म्हणणार इथं? त्यांनाच काढून दिलं पाहिजे पहिल्यांदा. वक्ते बाबांनी सांगितलेलं गोड दृष्टांत. अरे आजार अनेक पडून काय राहायचं? अरे पडून राहा. काही डॉक्टरांजवळ पडून राहिला त्यांच्या गप्पा ऐकून बरा होतो माणूस. गप्पा. एक डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर कामाला राहिला. 4-5 वर्ष काढले त्यानं त्या डॉक्टरच्या हाताखाली. कोणी पेशंट आला की ते डॉक्टर त्या पेशंटला एक चूर्ण द्यायचे. त्या चूर्णाचं नाव आहे सोनामुखी. गाजलेलं चूर्ण या महाराष्ट्रातलं प्रदीप महाराज. तुम्ही लय हसताय म्हणजे चूर्ण घेतलंय का? सोनामुखी नावाचं चूर्ण. हे पोट साफ व्हायचं चूर्ण आहे. बाबा सांगायचे, लय गोड सांगायचे. सोनामुखी. कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की तो कंपाऊंडर म्हणेल का हा डॉक्टर काय डोक्यात गेला? अरे कोणाला सोनामुखी देते बरं, गर्दी कमी होत नाही. गर्दी काऊन कमी होत नाही का? त्यांनी म्हटलं या औषधात काहीतरी दडलंय. मग याच्या हाताखाली काम केल्यापेक्षा तर दुसरा दवाखाना टाकू. त्यानं दुसरा दवाखाना टाकला. बोर्ड लावलं चिखलीत.
इसरूड सारखं गाव पाहिलं आणि बोर्ड लावलं, डॉक्टर सर्व जाणे. काय काय जाणे? सर्वच जाणे. एका माणसानं बोर्ड पाहिलं, तो म्हणे गाडा बोर्ड तर काही आहे, सर्व जाणे. गेला तो, राम राम, दवाखाना टाकला वाटते. हो आजच टाकला वाटते. हो आजच टाकला. आमच्याच तर गावात 7-8 आहे. काऊन केला हा आगाऊपणा? अरे म्हणे आगाऊपणा आहे का हा? 7-8 दवाखाने असू दे, पण चालण्याच्या बाबतीत आपलाच 1 नंबर राहणार आहे. एक पेशंट आला की कडीला कडी, कडीला कडी, कडीला कडी, साखळीच जोडतो म्हणे पेशंटची. अरे तो म्हणे पण एक पेशंट कसा येईल? डॉक्टरनी 100 रुपये काढले आणि त्याच्या हातात दिले. या गावात सगळ्यात रिकामी मला तुम्हीच दिसून राहिले. तुम्ही हे 100 घ्या, साऱ्या गावात हिंडा आणि इसरूड मधला कोणीतरी एखादा रोगी घेऊन या, पेशंट घेऊन या. सगळ्या गावात फिरला. आता ते इसरूड गाव तुमचं गाव म्हणजे निरोगी गाव. आजारीच माणूस सापडला नाही, महाराज रोगीच नाही. पण एका कुंभार काकाचं गाडव हरवलं होतं. ते गाडव शोधत होते. राम राम काका, राम राम. थकले जरा. अरे म्हणे गाडव हरवलं. किती वेळ झाला? म्हटले 3 तास झाले. सापडत नाही? सापडत नाही. चला. म्हटले कुठं? म्हणजे सर्व जाणे. म्हणे गाडव बी जाणे? म्हणे हो ते बी जाणे. आणलं, त्यांना बसवलं. डॉक्टर साहेब यांचं गाडव हरवलं. किती वेळ झाला? 3 तास झाले. सापडत नाही? सापडत नाही. 2 टक घ्या तुम्ही सोनामुखीचे. तो म्हणे का हो हरवलं गाडव, औषध मी घेऊ? लगन लोकाचं, नाचून राहिलं येळ्या डोक्याचं, जोडलं पाहिजे ना ते. येळ्या डोक्याचं म्हटलं मी. म्हटलं मी डॉक्टर की तुम्ही? घ्या तुम्ही 2 टक सोन्यामुखी. आता ती एवढी पॉवरफुल होती की तिचा दुसरा टक घेता बरोबर डबल तयार लागायचं. दुसऱ्या टकात घेतला दुसरा टक, भरलं डबल. भरलं डबल की फळ डोंगरावर, भरलं डबल की फळ डोंगरावर, भरलं डबल की फळ डोंगरावर. 4था चक्कर डोंगरावर मारला त्यावेळेला गाढव डोंगरावर चरत होतं. कुंभारबा म्हटले थोडा त्रास जरूर झाला, पण गुण हमखास आला. वा सोनामुखी. सगळ्या गावात जाहिरात केली. त्याच गावातल्या एका राजानं त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं होतं. चाल नीट, सरकारच्या 1500 रुपयावर मला तत्वज्ञान शिकवते, झोकेगा नाही साला. त्याला बायको काढून माहेरात. 15 दिवस बाई तिकडं, निरोप नाही, फोन नाही. 15 दिवस झाले फोन नाही. कुंभार काकाची भेट झाली. काय राणी साहेब बरं आहे का? बरंच म्हणावं लागतं म्हणे बापा, नवऱ्याचा निरोप नाही. 15 दिवस झाले? हो. फोन नाही साधा? असं काढून दिलं नवऱ्यानं? हो. चला तुम्ही. कुठं चालता? म्हटले खरातकडं, आपल्या ह्या डॉक्टरकडं. डॉक्टरकडं चुकून आलो. ते एकदम ते व्हिडिओ त्याच्यामुळं. डॉक्टरकडचा आणलं, त्या बाईला बसवलं. डॉक्टर साहेब यांच्या नवऱ्यानं घराच्या बाहेर काढलं. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. निरोप नाही, साधा फोन नाही. असं काय? 2 टक घ्या लागता तुम्हाला. ते बाई म्हणे 2 टक कसे? सोनामुखी. त्यानं गुण, दुसऱ्या टकात गुण. आता सोनामुखी माणसानं घेऊ द्या ना, ते बाईन घेऊ द्या. गुण गुण घेतला दुसरा टक, भरलं डबल. तो प्रधान म्हणे राजा अबे शौचालय बांधा, शौचालय बांधा. मोहीम आपली. तुही बायको जर बहिर दिशेला जाताना लोकांनी पाहिली तर लोक नाव ठेवतील ना रे तुला. काय नवरा बायकोचं भांडण ते 4 भिंतीच्यात मिटवा ना. जगाला काय तमाशा दाखवतो? लाव तिला फोन. त्यानं मोबाईल घेतला, तिला फोन लावला. हॅलो श्रीवल्ली, तू निघून ये. श्रीवल्ली निघून आली. ती म्हणे थोडा त्रास जरूर झाला मला, पण गुण हमखास आला. वा सोनामुखी, मी तुम्हाला रात्रभर सोनामुखी सांगू शकतो आणि तुम्ही रात्रभर ऐकू शकता, जसा तो दशमस्कंद आहे भागवताचा. पहा तुमचे चेहरे. अहो त्याच राजावर एका समोरच्या राजाने स्वारी केली. शेवटच आता स्वरूप जमतंय ना. मुलगा आहे माझा, त्याला विचारलं पाहिजे, पुढची पिढी तयार करायची. असं कसं? त्या राजावर समोरच्या राजाने एक स्वारी केली. समोरच्याचं सैन्य 5000, याचे 500.
तो म्हणे मेलो गड्या 5,000 सैनिक 500 आपले हारलो म्हणले का सत्ताही जाते संपत्ती जाते बायको जाते सोनं नाणं जाते सगळं काही राहत बायको म्हणे काहीच जात नाही घाबरू नका तुम्ही अशा टायमात घाबरू नये काय काळजी करू नका मी ज्याच्या कृपेने या घरात आली एकदा तुम्ही त्याचा आशीर्वाद घ्या लय जोरदार माणूस आहे तो सर्व जाणे आहेत ते असं काय हो चला तुम्ही आणलं नवऱ्याला बसवलं डॉक्टर साहेब माया नवरा आहे लय घाबरलाय समोरच्याचं 5,000 सैन्य आमचं 500 काय करता येईल काही काळजी करू नका 500 शिपाई आहे का तुमचे हो 1,000 पुढे घेऊन जा सोनामुखीच्या त्यानं काय होईल अरे म्हणे हे घेतलं की युद्धच होत नाही रिकाम पण तर पाहिजे युद्ध करायला विनोद भाऊ 500 शिपायांनी डबळे भरले बुवा चालले ते लेफ्ट राईट ते पाहिलं समोरच्या सैन्यानं ते म्हणत मेलो गड्या त्यांच्या राजाला म्हणत राजा अरे रोगराई चालू आहे इकडे मग करू युद्ध मोठं खराब आहे हे जहान आहे तो जहान आहे पावसाळ्यात तर मोठं वाईट असते हे चाल परत 5,000 सैन्य पालन ते 5,000 सैन्य परत निघून गेलं महाराज 500 शिपाई डोंगरावरून खाली आले ते म्हणत राजा थोडा त्रास जरूर झाला गड्या पण गुण हमखास आला वा सोनामुखी आजार कोणताही असू द्या औषध फक्त मोठ्यानं सांगा जरा शेवटच्या माणसाला ऐकू गेलं पाहिजे आजार कोणताही असू द्या औषध फक्त अरे तसं वेदना कोणतीही असू द्या ठिकाण फक्त संत पडून राही न ठाई उगाच संताची पायी तुझी आनगा पडून उगाची संताची पायी मागे करी काही तुझी पार कुमाई खाली बसा बघा आणखी खाली बसा पिंगळायला उठू नका विठ्ठल विठ्ठल हो हे जेवढे उठलेले आहे ना तुम्ही एका मिनिटात खाली बसा जागेवर ज्यांना फार घाई आहे त्यांना जाऊ द्या ते आज ना उद्या बिचारे जाणाऱ्याला थांबू नका तुम्ही सगळे सज्जन माणसं आहे बसा ज्ञानेश्वर माऊली झालं नाही मागच्या लोकांना गाड्या निघाल्या सगळ्यांच्या गाड्या सुटसुटीत निघतील एक 5 मिनिटामध्ये सूचनाही होणार आहे ना आपण जागेवर बसा सगळे आहे ते मंडळी आपण वडीलधारे माणसं आज जरा मान अपमानाचं भान ठेवा मोठ्याचं दिवाळं मोठं असतं आपला उठसूट अरे हा कार्यक्रम करायला वर्ष आयोजन करावं लागतं आणि तुम्ही आपलं 10 मिनिटं कड काढू शकत नाही गप्पा मारत बसतो आपण अर्धा तास इकडं तिकडं कसा शांततेनं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कीर्तनाची शिस्त मोडत जाऊ नका फार विनयानं श्रद्धेनं तुम्ही कीर्तनाला येतात थोड्याच्यासाठी चला क्षमा करा जरा तुम्ही आम्ही पिडोजेने दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे हा का देत दाराशी देवा अरे एकदा आमचं मागणं संपेल तुझं देणं संपेल तुम्ही आम्ही पिडोजेने तुझं माझं दुखणं तेच आहे एकदा आम्हाला हे अजून कोणाची इच्छा आहे पोळ्याच्या बैलाला हारबीर घालायची एकदा काय ते आदि शक्ती मुक्ताबाई माऊली ज्ञाने तुकाराम महाराज आमचं मागणं संपेल तुझं देणं संपेल आम्हाला एकदा देऊन टाक तुम्ही आम्ही पिडोजेने दोन्ही वारती एकाने
बैसलो धरणे हाका देत दाराशी देवा तुका म्हणे या बोला अरे चित्त द्यावे बा विठ्ठला. आमच्याकडे पाहणार कधीतरी. पहिलं उपोषण केलं तुकोबरणी देवाच्या दारा. या गायत्रीताई गुलाने आहेत ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाज घुमतोय, ज्यांनी आमच्या आईसाहेबांचं खूप यंत्र मुक्ताबाईच्या नावाचं आमच्या आईसाहेबांच्या मंदिरात गाजतंय. महाराष्ट्रातलं तबला विश्वातलं गोड रत्न ज्यांचं नाव मुळात घेतलं की सगळ्यांना आनंद होश असे पांडुरंग दादा पवार या कार्यक्रमाला उपस्थित. एकदा जोरदार टाळी वाजवा. पांडुरंग दादा, गायत्रीताईंची कन्या, हिचा आवाज, हिचं लकब गाण्याची, हिचा ताल तुम्ही एकदा आवर्जून ऐका. मुक्ताबाईची नितांत कृपा या गायकवाड गुल्हाने परिवारावरती आहे. मी निश्चितच ताईंचं या चोखोबराय ट्रस्टच्या वतीनं आम्ही आमच्या सगळ्या संयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. बघा पुण्यावरून आलेला आमचा प्रवास करून, पुण्यावरून आपण 10च्या आत बालेची माय बाल्यान बाली. लोक म्हणतात हे दार लावून गाव जाऊ दे होणार आहे काय. हे पाहणं हे सगळं कधी पाहायला भेटणार आहे आपल्याला. आनंद आहे. चला उद्या सकाळी ठीक 9:30ला संघर्ष योद्धा जरांगे पाटलांचं आगमन होणार आहे. ठीक 10 कीर्तनाची काय वेळ आहे. कड काढा आपले 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन, काल्याचं कीर्तन या वेळेमध्ये होणार आहे. पाटणकर बाबा आदी करून ही सगळी मंडळी, जी मंडळी उपस्थित राहिले सगळेच तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम. अनेक महाराज मंडळी आहे. आमच्या पुरुषोत्तम महाराजांचा उत्सव हा आपला उत्सव समजून ही सगळी मंडळी राहतात. या पोरांकरता सगळ्या महाराज मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. असंच प्रेम, अशा सदिच्छा, शुभकामना महाराजांच्या पाठीशी आपण सदोदित राहू देत. तुम्हा एक कडवं म्हणतो तुम्हाला जरा तृप्त करतो. चला. वरल्याडीला तुम्ही सावध राहावे, वरल्याडीला हे पाटील बुवाला मग लागून नसावे, पाटील बुवाला मग पडेल ठावे, पडेल ठावे, पडेल ठावे. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. कुछ आवाज कमी होतो. अवगा 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 दांगड दिंगागे, अवगा दांगड दिंगागे, अवगा दांगड दिंगागे, अवगा दांगड दिंगागे, अवगा दांगड दिंगागे. चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाला जागाई हो. हा चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाला जागाई हो. करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात ओ हे दान मागायचं अनुदान मागायचं. एक जटादारी दिसत, एक जटादारी दिसत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक गुरक
लागा सोहम लाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी ती माझ्या मल्हारी तिवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर फिरवितो आ डोर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका आवाज आवाज डुगु डुगु ऐका हात 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 इसरुलकर सब एकसाथ शेवटच्या माणसापर्यंत उभे बसलेले सगळे 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 पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आ जगन्माता मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई आ ब्रह्मचित्कला मुक्ताबाई आ श्री संत मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई आ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज महाराज ऐका 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 2 मिनिटं कृपया कोणीही उठू नका. 7 दिवस तुम्ही खूप चांगलं सहकार्य केलं. फक्त अजून 5 मिनिटं करा. उद्या काल आहे, उद्या संध्याकाळी तुम्हाला कोणी बोलवणार नाहीये. चालू असलेला आपला हा संत चोखोबराय पुण्यतिथीचा महोत्सव आणि त्यामधील ही उपांत म्हणजे जागराची सेवा. माझे परम मित्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जशी घरोघरात आई गेली, बरोबर आहे का नाही, तसं मला वाटत नाही की असा मोबाईल नसेल की त्या मोबाईलमध्ये पिंगळा नाही आहे. माझी मुलगी वैष्णवी इथं बसलेली, ती मला 1 तासापासून खणवती, पिंगळा कधी, मला का थांब. सर्वांनी अगदी सुंदर गेल्या 3 वर्षापासून माझ्यावर बंधुवत प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे विशाल बाबा. आमच्या संस्थांचा नियम आहे आणि मी महाराष्ट्रात कोणाला भेट नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे, पण एका व्यक्तीसमोर माझं काहीच चालत नाही. मी आज पहिल्यांदा बोलायला उभं राहिलो बरं विशाल दादा. मी बोलत नाही म्हणजे मला चांगलं बोलता येतं, पण लोकांचा गैरसमज आहे मला बोलता येत नाही. असे काही की हाय येडे त्यांना वाटतं मला बोलता येत नाही. बोलता नसतं आलं तर तुमच्या सगळ्यापेक्षा मानधन लोकांनी दिलंच नसतं. हा बी पहिला मुद्दा आहे, बरोबर आहे का नाही. पण आपल्याला वाटतं लेकरं हे खेळते खेळू द्या, ज्याचा कार्यक्रम आहे त्यांना मागं उभं राहिलं पाहिजेत ना. आणि आमच्या संस्थांचा नेम आहे, म्हणजे संस्थांचा म्हणण्यापेक्षा आमच्या गुरुजींचा नेम असा आहे आणि इथलं एकच मालक आहे आमचे पाटणकर बाबा, की कीर्तनकाराने कीर्तन केल्यानंतर त्याचं वर्णन करत जाऊ नये. का की त्याने एवढं सुंदर कीर्तन केलेलं असताना 5 मिनिटात आपण त्याचं काय वर्णन करणार आहे. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय माझे संत चोखोबराय आमच्या विशाल दादाला उदंड आयुष्य देऊ. आज काय मार्गदर्शन केलं बाबा तुम्ही. ज्यावेळेस मुलींना मार्गदर्शन करत होते, मी खरं सांगू का, हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये पुढारी लोक सांगतात की महाराष्ट्र यानं घडवला, महाराष्ट्र त्यानं घडवला. महाराष्ट्र कोणीच घडवला नाहीये, महाराष्ट्र फक्त ज्ञानोबराय तुकोबरायांनीच घडवला आहे. महाराज एवढं सुंदर मार्गदर्शन मला नाही वाटत महाराष्ट्रातला कोणता व्यक्ती ह्या जनसामान्य लोकांना करत असेल. ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस माझ्याही डोळ्याला पाणी येत होतं. आज महाराष्ट्राची परिस्थिती खूप कठीण झालेली आहे. रावणाला 10 तोंड होते महाराज. किती तोंड होते? 10 तोंड आणि डोळे 20 होते. मला एवढंच सांगायचं, रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते, तरी रावणानं जीवनामध्ये फक्त एकाच मायमाऊलीकडे वाईट नजरेनं पाहिलं, तिचं नाव आहे सीता. आपल्याला 2 असून सुद्धा 3-3 वर्षाची लेकरं कळत नाहीये. आपण रावणापेक्षा सुद्धा हलकट लोक झालोय महाराज, खरं सांगतोय तुम्हाला. आणि या समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तर मी छातीला हात लावून सांगू शकतो, हे मार्गदर्शन फक्त महाराष्ट्राला वारकरी संप्रदायच करतो. आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा माझ्या परम मित्राचा म्हणजे विशाल दादाचा आहे. खूप गोड कीर्तन केलं. किती गोड, मी नेहमी सांगतो, माणसानं चांगल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजेत. आम्ही जेवढे काही तरुण कीर्तनकार आहोत ना, त्या तरुण कीर्तनकारामध्ये विशाल दादासारखं सुंदर कीर्तन खरंच कोणी करत नाही. खूप सुंदर कीर्तन करतात.
आणि कीर्तन तर करताच, पण मुक्ताईचे सेवक आहे. मुक्ताईंची खूप कृपा आहे. म्हणून दादा मी तुमचे आभार मानणार नाही आहे, कारण की तुम्ही माझे घरचे आहात. मला जीवनभर तुमच्या प्रेमात राहायचं, त्याच्यामुळे आभार मानणार नाही आहे. आज आवर्जून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 किलोमीटरहून येता. आज तेलंगणाहून गाडी घेऊन आमचे ते विनोद वगैरे मुलं आलेले बघा. तेलंगणा कुठं राहिलं, फक्त आम्ही कीर्तनाला जातो. तो विनोद नावाचा मुलगा आहे, मी फक्त 2 वेळेस त्याच्या तिथं कीर्तनाला गेलो. त्याने छातीवर माझा फोटो काढलेला आहे, छातीवर काढलाय. तो वंजारी समाजाचा मुलगा आहे. वंजारी समाजाचा मुलगा असून सुद्धा काही नाही. हे बघा, ही सर्व जर कृपा कोणाची असेल तर मला तरी असं वाटतं ही माझ्या फक्त चोखोबरायांची कृपा आहे. कोणाची? चोखोबरायांची कृपा. आज कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व संत मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं युवा कीर्तनकार आमचे श्रावण महाराज जगताप दादाही उपस्थित आहेत. आमचे माऊली दादा आहेत, ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्र सर्व गोड व्यापून गेला असे असणारे आमचे कैलास दादा आणि आमचे सदानंद दादा. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. आमचे अमोल भैया म्हणतात की तू परभणीचा वाघ आहे. चुकीची समस्या आहे त्याची. परभणीचा वाघ नाही, तू महाराष्ट्राचा वाघ आहे महाराज, खरंच सांगतो. आमच्या कृष्णादादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आमचे बळीराम महाराज आहेत, आमचे उद्धव दादा आहेत, आमचे कैलास महाराज आहे, श्रीराम महाराज आहे, प्रशांत महाराज आहे, राहुल महाराज आहे, योगेश महाराज आहेत. आणि जाकीर भैया गेले, मला वाटतं 1 वर्ष झालं ना जाकीरजींना जाऊन. हां, 1 वर्ष झाले. पण मला जर कोणी विचारलं की महाराष्ट्रातले जाकीर हुसेन कोण आहे, तर मला वाटतं ते आमच्या पांडुरंग दादा पवार. एक आळंदीमध्ये आम्ही ज्यांच्याकडे पाहून पखवाज शिकलो तेही आहेत. आमच्या गायत्री दिदी, मागच्या वर्षीच दिदींना आमंत्रण दिलं होतं, पण काही कारणास्तव खूप सुंदर त्यांचं ज्ञानदेव गुरु. तुमचं भजन कशासाठी ठेवलं माहिती आहे का? मी ज्ञानोबरावर खूप प्रेम करतो. ज्ञानोबराव सोडून मला कोणीच आवडत नाही आहे. मी पाठीमागं CMला भेटायला गेलो, त्यावेळेस का रूममध्ये झोपलेलो असताना ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू तुम्ही गायलेलं होतं कार्तिकी सोहळ्यामध्ये. मी 3 ते 5 रडत होतो ते भजन ऐकल्यानंतर. इतकं सुंदर गायलं. मी श्यामला सांगितलं, मला बाकीचं भजन नाही ऐकायचं, मला फक्त ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू ऐकण्यासाठी त्यांना इथं बोलवायचं. हे सर्वच मंडळी इथं उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा संस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. अजून आज कार्यक्रमासाठी बऱ्याचशा क्षेत्रातले मंडळी आहेत. प्रसिद्ध उद्योगपती, मगाशीच आमच्या विशालदादांनी सांगितलं की ज्यांनी आई वडिलाचा उत्सव याच्यापेक्षाही मोठा केला, आमचे रामेश्वर दादा खराडे दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. नुसते उपस्थित नाही आहे, हे जे लोक आहे विशाल दादांनाही विचारा आणि मलाही फक्त सांगतात महाराज आम्ही काय सेवा करू. विचारलं नाही विशाल दादा तुम्हाला मुक्ताईची काय सेवा असेल? मला त्यांनी 15 फोन केले, बाबा की तुमच्या चोखोबऱ्यासाठी काय देऊ, चोखोबऱ्यासाठी काय देऊ. एक सांगू, पुरुषोत्तम महाराजांनी पैसा नाही कमवला, पण पुरुषोत्तम महाराजांनी पैसेवाली लोक खूप कमवलेले महाराज. मला आत्मविश्वास आहे माझ्यावर. आम्ही कधी जरी संकटात आलो तरी हत्तीसारखे हे लोक उभे राहतात. म्हणून रामेश्वर दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आज आपल्या चिखली तालुक्याचं वैभव आमच्या ज्योतिताई हेही उपस्थित आहेत. मुंबईची मंडळी आलेली, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. ते म्हणायचे दरवर्षी आम्ही तुमचा कार्यक्रम लाईव्हच पाहतो, पण जेवढा लाईव्ह सुंदर आहे त्याच्यापेक्षा इथं आल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटला. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्या दिवशी राज्यपाल महोदय आले होते त्या दिवशी हे मंदिर जे एवढं सोन्यासारखं सजवलं, त्याच्या फुलाची व्यवस्था आमचा आदिनाथ, कुठे आहे आदिनाथ? एकदा टाळी वाजवा त्याच्यासाठी. 3 लाख रुपयाचे फुलं पाठवले त्याने. किती? 3,000चे नाही, किती? 3 लाख रुपयाचे. बरं ते काही प्रेमानं नाही म्हणलं मी त्याला, तो शिष्य आहे माझा, माळ घातलेली माझ्या हातानं. त्याला म्हणलं कुठं आहे तू? मंदिर सजवायचं. तू फक्त एवढाच म्हणे, बाबा तुम्ही गाडी पाठवा, मी सर्व फुलं पाठवतो. हे पोरं खूप मोठे उद्योगपती आहे. खूप त्यांचं आता ह्यावेळेस सोनं घातलं नाही त्यांनी, नाही तर 1-1 किलो सोनं घेऊन येतात. काठमांडूला होते, आउट ऑफ होते, ते नेपाळला होते. त्यांना म्हणलं नेपाळला असो का इराणला असो 7 तारखेला हजर पाहिजेत 2 जण. आणि त्याचबरोबर आमचा कमलेश भैया, हे सर्व कुटुंबातले मंडळी आहेत. एकदा त्या दोघांसाठी सुद्धा सर्वांनी टाळी वाजवा. अजून आमचे सचिन भाऊ भाले हेही संभाजीनगरहून आलेले. त्यांचं सुद्धा आजचं दिवसभराचं सर्व अन्नदान आमचं सचिन भैयांचं होतं. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आमचे जिल्ह्याचं वैभव आमचे गजानन भाऊ वायाळ, आमचा विकास आहेत, महाराजांचे पिताश्री. काय आनंद आहे महाराज, तुम्ही कीर्तन करतात आणि बाप हा 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 पुत्रा ऐसा देई आणि त्याचा तिही लोकी शुद्ध बीजापोटी फरे रसाळ गोमटी. 3 वर्षापासून महाराजींचे वडील सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा
सर्वांना आमचे ऐका, गेल्या 5 वर्षापासून हाराची व्यवस्था, हे मंदिर सजवण्याची व्यवस्था आमचा मोहन करतोय. मोहन उभा राहा बरं एकदा बाळा. हां हां, उभा राहा. ऐका ऐका ऐका, हे मलकापूरचं आहे आपले. पुढे 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 पुढे. हां, म्हणजे तेलंगणाच्या छातीवाल्यानं नाही, यानं सुद्धा माझ्या छातीवर हे बघा फोटो काढलेला आहे. एखाद्या मुलीचा फोटो प्रियकराने आपल्या छातीवर काढणं हे शंभर प्रेम म्हणतात, पण एका कीर्तनकाराचा फोटो एखाद्या मुलाने आपल्या छातीवर काढणं ही परमार्थाची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि तो आमच्या संस्थांच्या सर्व फुलाची व्यवस्था करतो, त्यालाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांना, पंचक्रोशीतील माय माऊल्यांना विनंती आहे, ऊन खूप आहे, बरोबर 12 वाजता आपल्याला पंगत बसवायची. 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे. सर्वच मंडळी उपस्थित आहेत. आता बऱ्याचशा लोकांचे नावं राहिलेली नावं आपण काय करू, उद्या घेऊ. आज आमचा अमोल दादाही आलाय. कुठे आहे अमोल? वा वा, त्याच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. जिव्हाळा चॅनल सगळं महाराष्ट्र म्हणतं हे पुरुषोत्तम बुवाचाच आहे, बरोबर आहे का नाही? खरं नाही, ते माझंच आहे, तो म्हणतो माझंच आहे, खरंच आहे. अगदी माझ्यावर खूप प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व. बऱ्याचशा लोकांना इतक्या दूर येता येत नाहीये, पण संत चोखोबारायचा महाराष्ट्रात आता सगळे सप्ते चालू आहे, हरसोड्याचा सुद्धा चालू आहे, पण चर्चा आपलीच आहे. खरं आहे ना, बरोबर आहे का नाही? कारण की तो कार्यक्रमही आहे, पण संत चोखोबारायचा उत्सव. अरे संत चोखोबारायच्या उत्सवाची आशा तुम्हाला आणि मला असेल यात नवल नाहीये, पांडुरंग परमात्म्याला सुद्धा माझ्या चोखोबारायच्या कार्यक्रमाची आस्था आहे. म्हणून हे सर्व प्रचार करण्याचं काम आमचा अमोल भैया करतो. सुंदर अशी ज्याची माईक सिस्टीम आहे आमचा अंकुश, त्याच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी काय करा, टाळी वाजवा. आमचे प्रशांत महाराज, त्यांची गेल्या 7 दिवसापासून हे सर्व वारकरी शिक्षण संस्थेतले छोटे छोटे मुलं, त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आमचे नागेश महाराज गोळे, त्यांच्याही संस्थेतले मुलं, त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आणि पुनश्च एकदा सर्वांना हात जोडून येते, सकाळी लवकर या. आणि सुंदर असा आमरस पुण्याहून निघालेला आहे, नगरच्या मागं आलेला आहे. पोटभर आमरस खा महाराज, कारण हा चोखोबारायचा दरबार आहे. तर ते म्हणतात 3000 सांगतात, आपण 3.5 सांगायचा. मला खवळतात पोरं आमच्या गावचे, म्हणतात महाराज उरतो. म्हणलं उरला तरी चालतो, पण निपूर नाही आली पाहिजेत. म्हणून उद्या सर्वांना चुलबंद आवताना हे आमरस खाण्यासाठी या, आणि मग नंतर तुमचे बाकीचे आमरस खा, पण पहिला आमरस संत चोखोबाराय संस्थांचाच. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, सकाळी लवकर या. बरोबर 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे. रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय. उच्चारीला